मराठी सिनेमा अमेरिकेमध्ये का अमेरिकेत राहणाऱ्या मराठी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्यासाठी पण तुम्ही फिल्म क्लब चालू केला आहे. तुम्ही कसं आपला मराठी सिनेमाला तिकडे एक वेगळा सपोर्ट देत आहे, त्याबद्दल आम्हाला सांगा. ऑफकोर्स मराठी प्रेक्षक म्हणा किंवा रसिक हे सिनेमाशी खूप जोडलेले आहोत आपण. इवन म्हणजे सिनेमाचा उगम पण दादासाहेब फाळकेंनी केला. तर मागच्या कन्व्हेन्शनला आम्ही पहिल्यांदा फिल्म क्लब फेस्टिवल घेतला की ज्याच्यामध्ये स्थानिक लोकांमध्ये म्हणजे स्थानिक मराठी लोकांनी तयार केलेले छोटे लघुपट आम्ही तिथे दाखवले आणि त्यांची एक स्पर्धा घेतली आणि त्यात जवळजवळ 35 आम्हाला प्रवेशिका आल्या होत्या वेगवेगळ्या इन्क्लुडिंग कॅनडा. बऱ्याचशे लोकांनी आपली कलाकृती तिथे सादर केली होती आणि त्याच्यासाठी आम्ही तो एक प्लॅटफॉर्म तयार केलाय की असे बरेचसे आहेत मंडळी की ज्यांना खूप रस आहे आणि त्यांचा हा मेन व्यवसाय नसला तरी आपली नोकरी सांभाळून व्यवसाय सांभाळून ते ह्या गोष्टी करतायत. तर ह्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि एक प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे, एक व्यासपीठ असायला पाहिजे, म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केला आणि त्याचा उपयोग खूप म्हणजे चांगला करून घेत आहेत. आता यावर्षी पण आम्ही ते स्पर्धा ठेवली आहे आणि अजून आम्ही अनाऊन्स नाही केली आहे, पण मला ऑलरेडी त्याच्या बऱ्याचशा लोकांच्या प्रवेशिकासाठी ते उत्सुक असल्याचे मला संदेश येतात. तर आणि विश्वसंमेलनामध्ये माझी डॉक्टर कुलकर्णी सरांशी संवाद झाला. ते सचिव आहेत मराठी भाषा आणि संस्कृती विभागाचे आणि त्यांना कालच त्यांच्या चित्र ह्याला पुरस्कार भेटला, पहिला पुरस्कार भेटला. तर त्याच्यावरही आम्ही संभाषण केलं की कसं आपण महाराष्ट्र सरकारच्या चित्रपट केंद्राशी आपण जोडून काय करू शकतो आणि त्यांच्या पण बऱ्याच चांगल्या आयडियाज आहेत. तर होपफुली कुठेतरी आम्ही ते कनेक्ट करू. किती मराठी सिनेमे तिकडे येतात आणि लोक बघतात? म्हणजे कारण इकडे तर मराठी सिनेमाला घेऊन खूप तडजोड आहे की थिएटर मिळत नाही, लोक बघत नाही. तर अमेरिकेला मराठी माणूस किती मराठी सिनेमा बघतो? का तिकडे पण हीच परिस्थिती आहे की इच्छा आहे पण बघायला मिळत नाही? तिकडे परिस्थिती थोडी वेगळी आहे. म्हणजे मी जेव्हा 4 वर्ष आहेत, मी पहिले 2 वर्ष जेव्हा पण व्हॉलंटिअरिंग केली BMM साठी, तर माझा मेन कल इंडिया प्रोग्रामिंग आणि फिल्म होता की इथून तिकडे कसं घेऊन जायचं आणि रिलीज करायचे. तर तिकडे अडचण थोडी अशी आहे की थिएटर्स खूप महाग आहेत आणि जर तुम्ही स्ट्रीमिंग नाही केली तर त्याचा किराया खूप जास्त असतो आणि प्लस मग तुम्हाला इथे पण वितरणासाठी प्रोड्युसरना पैसे द्यावं लागतात, डिस्ट्रीब्युशनना पैसे द्यावं लागतं. तर तो त्रास जास्त आहे तिकडे. पण तरी पण BMMनी पुढाकार घेऊन आम्ही काय करतो की मोठ्या मंडळांसाठी आम्ही ऑफकोर्स त्यांच्याकडून थोडे जास्त पैसे आकारतो आणि मग त्याचा उपयोग छोट्या मंडळांसाठी होतो की ज्यांना आम्ही थोड्या वाजवी दरामध्ये ते उपलब्ध करून देतो. पण आजही तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं तर मराठी प्रेक्षक तिथे खूप आहे, त्यांना मराठी चित्रपट खूप आवडतात बघायला आणि त्याचा प्रयत्न आम्ही BMM थ्रू करतोय की कसं जास्तीत जास्त तिथे आम्ही चित्रपट नेऊ शकू. रिसेंटली आम्ही असेही प्रयोग केलेत की काही मंडळ छोटे आहेत तर त्यांना थिएटर भेटणं अवघड असल्यामुळे आम्ही स्ट्रीमिंगची व्यवस्था केली आहे की जेणेकरून त्यांनी लायब्ररीमध्ये किंवा कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रोजेक्टवरती सुद्धा ते लोक प्रोजेक्ट करून सिनेमा बघू शकतात. आणि कालच संवादामधून असंही कळलं की कुलकर्णी सरांनी सांगितलं की जेव्हा हाच विषय स्टेजवरती निघाला होता आणि म्हटलं होतं की इथेच थिएटर भेटत नाही आणि आम्ही प्रयत्न करतोय की तिकडे जास्तीत जास्त मराठी मूवीज रिलीज व्हावी. त्यांनी एक छान हे सांगितलं की त्यांनी पण एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये पण एक असं सर्व्हर तयार करायचं चाललंय त्यांचं आणि झालंय ऑलरेडी की ज्याच्यामध्ये ते लोक प्रोड्युसर्स लोक चित्रपट ठेवतील आणि ते आम्हाला होपफुली ते पण लवकरच तिकडे त्याचा उपयोग करता येईल. जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मराठी भाषा विभाग नेटफ्लिक्स सारखं काहीतरी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म OTT त्यांनी ते स्टेजवरती आम्हाला जेव्हा आम्ही आमचं प्रेझेंटेशन करत होतो तेव्हा त्यांनी ते बोलून दाखवलं. तर त्याच्याबद्दल जरूर जास्त माहिती आम्हाला घ्यायची आहे त्यांच्याकडून. नाही, खूपच छान. आणि असं झालं तर मराठी प्रेक्षक जगभर जिकडेही आहे त्याच्यासाठी ते खूप छानच होईल.